मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 139 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला होता. त्यापैकी 19 कोटी रुपये हे वाटप देखील झालेले होते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली होती. परंतु मित्रांनो, आता ज्या जिल्ह्यातील आपल्या ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी संख्या होती आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देखील मंजूर होती, परंतु मित्रांनो, एवढी रक्कम मंजूर असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर या तुटपुंजी रकमा वितरित केल्या जात आहेत. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांसोबत मजाक केला जात आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत ही वितरित होत आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 139 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये 19 कोटी रुपये वाटप झाल्याची देखील माहिती घेतली होती. परंतु मित्रांनो, जवळपास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शेतकरी संख्या सुद्धा जास्त होती आणि शेतकरी संख्या जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता. परंतु मित्रांनो, हा निधी जरी मंजूर करण्यात आलेला असला मोठ्या प्रमाणात, तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्याफार तुटपुंजी रकमा हे वितरित केल्या जात आहे. जवळपास 114 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना म्हणजे मंजूर करण्यात आलेले होते. म्हणजे तालुक्यातील जे बार्शी तालुका आहे त्याच्यातील 114 कोटी रुपये हे 89,990 शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले होते. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हिश्श्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त 5,000, 6,000, 4,000 हेक्टरी या पद्धतीच्या रकमा वितरित होत आहेत. काही शेतकऱ्यांचा भाग वेगळा, ज्यांना हेक्टरी 15,000, 20,000 या रकमा वितरित होत आहेत. परंतु जास्त प्रमाणात तर शेतकरी संख्या अशी आहे ज्यांना जवळपास हेक्टरी 5,000, 6,000, 8,000 या पद्धतीच्या रकमा वितरित होत आहेत. काही शेतकऱ्यांना जर बघायचं झालं तर 4,000, 3,000 या पद्धतीच्या रकमा सुद्धा वितरित होत आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील जी पीक विमा कंपनी आहे ती पीक विमा कंपनी हा जे निधी मंजूर करण्यात आलेला होता 139 कोटी रुपयांचा आणि सेपरेट बार्शी तालुक्यासाठी 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, तो जसाच्या तसा गिळून टाकण्याच्या मार्गावर आहे. कारण पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करत आहे आणि स्वतःसाठी जे चांगलं म्हणजे शेतकऱ्यांना कोळसा देत आहे आणि स्वतः सोनं हे घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो, जे निधी शेतकऱ्यांसाठी वितरित व्हायला पाहिजे होता तो निधी वितरित न होता शेतकऱ्यांसाठी म्हणजे एक तुटपुंजी रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केल्या जात आहे. म्हणजे शेतकरी सुद्धा नाराज झालेले आहे. ज्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, बाबा कुठे गेले ते शेतकरी संघटना, कुठे गेले ते शेतकरी नेते जे सोलापूर जिल्ह्याविषयी थोड्याफार प्रमाणात सुद्धा या रकमा वितरित होत आहेत, थोड्याही बोलायला तयार नाही आहेत. म्हणजे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. तीव्र प्रकारचा शेतकऱ्यांकडून पीक विमा कंपनीवर संताप व्यक्त केला जाते. तुम्ही देखील सोलापूर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या तुटपुंजी रकमा वितरित होत असतील ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ते इंस्टाग्रामला आपल्याला मेसेज करून पर्सनली विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.